जय जिजाऊ जय शिवराय. तर ह्या सरकारला आणखीन बी जाग काही ना गेली की दादा वारंवार सांगतात की माझ्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर मला शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन जाऊ द्या, कारण की पुन्हा मला महागारी येईल का नाही ही मला सांगता येत नाही. जर आमच्या मनोजदादांचं काय झालं तर आधी फडणवीस तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागल आणि मग पुन्हा पुढचा काय जे असेल ती होईल. ही की वारंवार दादाची बहीण म्हणून मी आणखीन बी सांगायचा प्रयत्न करते, कारण की आमच्या दादांनी स्वतःचा परिवार सोडलाय, स्वतःच्या घरावर तुळशीपात्र ठेवलंय आणि समाजासाठी लढत्यात. असं नेतृत्व आम्हाला भेटणार नाही आणि हे नेतृत्व तुम्ही संपवायला निघालाय. लाज वाटली पाहिजे असल्या सरकारच्या जिंदगीवर अरे सरकार फक्त न्यायासाठी असते, समाजाला न्याय देण्यासाठी, हक्क देण्यासाठी. आम्ही आज तुम्हाला त्या खुर्चीवर बसवले आणि त्या खुर्चीवर बसून आमच्या भावाबंधाचा तुम्ही जीव घेताय. आज किती दिवसापासून अण्णासाहेब पाटलापासून बलिदान गेलेले आहेत, कितीतरी बांधवांनी, हजारो बांधवांनी आपले स्वतःचे बलिदान दिलेलं आहेत. मग ह्याचा विचार सरकार का करत नाही? ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी बलिदान स्वतःचं दिलं, त्यांनी सांगितलं जर उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण नाही भेटलं तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही. तर त्यांनी स्वतःला गोळी मारून स्वतःचं जीवन संपवलं. तर ह्यांनी अण्णासाहेब पाटलाच्या नावावर योजना काढल्या पण आरक्षण दिलं नाही. हा मुद्दा आपण विसरता कामा नाही माझ्या बांधवांनो. हे सरकार म्हणजे पार शरद पवारापासून ते फडणवीसपर्यंत सरकार सगळं ही दगाबाजी आहे आणि आपल्या पर्यंत फक्त दगा आणि फटका आपल्याला ह्या 40-50 वर्षापासून भेटलेला आहे. तर आता एकदम सावधगिरीनं पाऊल उचलायचं आणि एकदम सावधगिरीनं जायचं आणि हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा परतायचं नाही. जय जिजाऊ जय शिवराय.